अमित शहांच्या कोल्हापूर आणि नाशिक दौऱ्यातल्या बैठकीतली इनसाइड स्टोरी समोर आली आहे। महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी काल कोल्हापूरच्या आणि नाशिकमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र दिला। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांचा पाया कमकुवत केलाच पाहिजे। पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही, पण न मागणाऱ्याला शोधून देतो। आपल्याला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ तिन्ही चिन्ह एकच मानून काम केलं पाहिजे। आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महायुतीनं यश मिळवलं तर राज्यामध्ये सहज सरकार येईल, असंही अमित शहा म्हणाले। अमित शहा यांनी काय कानमंत्र दिला? महाराष्ट्रात भाजप पक्षाचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांचा पाया कमकुवत केलाच पाहिजे। पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही, पण न मागणाऱ्याला शोधून देतो। आपल्याला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ तिन्ही चिन्ह एकच मानून काम केलं पाहिजे। आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महायुतीनं यश मिळवलं तर राज्यामध्ये सहज सरकार येईल। ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना फोडा आणि आपल्या सोबत जोडा। तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल, पण असं काही होणार नाही। निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर निराश ते लोक होतात जे पद मिळवण्यासाठी निवडणूक लढवतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।